मंडळी नमस्कार. नाद मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अतिशय उत्कृष्ट नियोजन ज्यांनी 3 वर्षापासून हा गोठा या ठिकाणी बांधलेला आहे आणि त्या गोठ्याचं व्यवस्थापन करत असतात आणि दुग्ध व्यवसायातून खूप सारा फायदा मिळवत असतात. अशा गोठ्याला व्हिजिट करण्यासाठी मी आलेलो आहे आणि त्या एकंदरीत वातावरणाचा जर विचार केला मित्रांनो तर बघू शकताय तुम्ही कशा प्रकारे या गोठ्यामध्ये त्यांनी फॅन लावलेले आहेत. अतिशय योग्यरित्या या ठिकाणी काळजी घेतली जाते. अशा प्रकारचे फॅन लावलेले आहेत आणि त्याचबरोबर खाली त्यांनी अशा प्रकारचे मॅट टाकलेले आहेत. बघू शकताय तुम्ही या गोठ्यातील एकंदरीत स्वच्छता बघितली तर अतिशय सुंदररित्या त्यांनी या ठिकाणी स्वच्छता केलेली आहे. तुम्ही बघू शकता या गायींच्या खाली सुद्धा मॅट टाकलेले आहेत तुम्ही. त्यांनी जवळपास या मॅट बघू शकता आणि एकंदरीत या ठिकाणची जी स्वच्छता आहे तुम्ही बघू शकता. स्वच्छतेला खूप सारं महत्त्व दिलं जातं. सुबह 4 बजे उठते, उठने के बाद गोबरी घींचते, गोबरी घींचने के बाद उसका वो कुट्टी डालते, कुट्टी डालने के बाद वो दाना डालते इसका, और दाना डालने के बाद दूध दूह के 9 बजे तक, उसके बाद चारा लाते, चारा ला के उसके बाद 10, 11, 12 बजे तक काम ख़त्म करके फिर 3 बजे से चालू करता काम. फिर इसको कुट्टी उट्टी डाल के 5:30 बजे धुलाई चालू करता है. उसके बाद 6:30 बजे तक काम ख़त्म. उसके बाद खाना वाना खा के एकदम मस्त सोने का. प्रथमतः भैया तुम्हाला नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचा परिचय द्या. माझे नाव रोहित बालाजी मोरे, गाव भोपणी, तालुका देवणी, जिल्हा लातूर. अच्छा, हा दूध व्यवसाय करत असताना तुम्हाला दूध व्यवसाय कधी करावा असं तुम्हाला वाटलं? 2019च्या एंडिंगला जेव्हा मी गावाकडे आलो होतो कोरोनाच्या पिरियडमध्ये, तेव्हा माझ्या वडिलांची आणि माझी चर्चा झाली की बाबा असा दूध व्यवसाय केला तर चांगली राहील, फायदेशीर राहील. तर आम्ही मग 2020च्या सुरुवातीला या दूध व्यवसायामध्ये उतरलो आणि आता जवळजवळ आम्हाला 4 वर्ष झाले हा आम्ही व्यवसाय खूप चांगल्या रीतीने चालवत आहोत. अच्छा, तुम्ही आता उच्च शिक्षित आहात. जवळपास एका नामांकित कॉलेजमध्ये तुमचं शिक्षण झालेलं आहे. हो, तुम्ही नोकरीकडे न वळता या दुग्ध व्यवसायाकडे का वळलात? कसं आहे, आमच्या घरी 5 नोकरदार आहेत प्रायव्हेट कंपनीमध्ये. मला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि जेव्हा मी लॉकडाऊनमध्ये 1.5 वर्ष गावाकडे होतो तर मला या व्यवसायामध्ये रुची निर्माण झाली आणि मला आवड निर्माण झाली, म्हणून मी हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतलो. दूध व्यवसाय करत असताना तुम्ही पहिल्यांदा कुठं दूध व्यावसायिकांना भेट दिल्यात की हा दूध व्यवसाय तुम्ही कशा प्रकारचं चालू केलेला आहे? कसं आहे, आमच्या पुरातन काळापासूनच आमच्या घरी जनावरं होते, म्हणून दूध व्यवसायाची आम्हाला थोडी बहुत माहिती होती, फक्त छोट्या प्रमाणामध्ये. आमच्याकडे 2019ला घरी 2च म्हशी होत्या. मग सुरुवातीला मला घरच्यांनी या 2 होत्या, दुसऱ्या 2 घेऊन दिल्या. या 4 म्हशींवर करून बघ म्हटले की बाबा तुला आवड निर्माण होते का, तुला फायदा वाटतंय का. तर मग मी त्या 4 म्हशीवर आमची सुरुवात झाली होती 2020च्या सुरुवातीला. तर जवळपास मग आज आमच्या गोट्यामध्ये 30 जनावरं आणि 30 म्हशी आणि 10 गाईंचा आमचा गोठा झालेला आहे. ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला 4 ते 5 म्हशी ठेवल्या होत्या त्यावेळेस तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणींचा सामना करावा लागला? अडचणी म्हणजे कसं, या व्यवसायामध्ये मी नवीनच होतो. 2020च्या आधी मला म्हैस पिळायला सुद्धा येत नव्हतं. मी इथं आल्यावरच गावाकडे दूध काढणे वगैरे शिकलो. या व्यवसायामध्ये अडचणी एकच होती, 2च अडचणी होत्या. एक तर लेबरची अडचण आणि दुसरी जनावर वेळेवर गाभा न जाण्याची अडचण. तुमच्या गोठ्यामध्ये आत्ता जवळपास किती प्रकारच्या ब्रीड आहेत आणि किती म्हशी आणि गायी तुम्ही या गोठ्यामध्ये संगोपन केलेले आहेत? आमच्या गोठ्यामध्ये म्हशींमध्ये तुम्ही बघायला गेला तर 3 प्रकारच्या ब्रीड तुम्हाला आढळून येतील. त्यामध्ये मुरा जातीच्या 15 म्हशी आहेत, गावरान जातीच्या 5 म्हशी आणि 10 जे म्हशी आहेत ते जाफर जातीच्या म्हशी आहेत. आणि आमच्या सर्व 10 गायी जे आहेत ते HF जातीच्या आहेत 52%च्या. किती लिटर दूध संकलित आहे रोजचं? आमचे तुम्ही बघायला गेला तर सध्या आमचे 22 जनावरं दुधाळ आहेत आणि बाकीचे जे जनावरं आहेत ते काही गाभणे आहेत आणि काही एक टाईम दूध देतात. तर असे मिळून आमचे रोजचे संकलन 240 ते 270 लिटर दूध आमचे दोन्ही टाईमचे मग गोळा होते. किती रुपये बाजारभाव आता सध्याला?
आमचे दूध 70 ते 80 यामध्येच आमच्या दुधाला भाव लागतो, कारण आमचे व्यवस्थापन व्यवस्थित आहे. आता हा जो शेड आहे, शेडची साईज किती बाय कितीची आहे? 70 बाय 40 हा आमचा गोठा आहे. आणि गव्हाणी किती साईजच्या आहेत? 3 फुटाची गव्हाण आहे, त्यात दीड फूट बांधकामाला जाते आणि 1.5 फूट जनावराला चारा खाण्यासाठी जागा भेटते. एकंदरीत याचा खाद्य व्यवस्थापनाचा विचार केला तर कुठल्या प्रकारचं तुम्ही खाद्य देताय? चाऱ्याचा विचार केला तर आमच्याकडे हिरव्या चाऱ्यामध्ये मका, गाजरा, गवत आणि जोंधळा हे 3 आहेत. आणि सुक्या चाराचा विचार केलो तर आमच्याकडे सोयाबीनची गुळी आणि कडबा आहे. आणि त्यांच्या जर ते एक्स्ट्रामध्ये म्हणलं तर चंदीमध्ये आम्ही बार्ली आणि सुग्रासचा वापर करतो. आणि याचा जर आरोग्य व्यवस्थापनाचा विचार केला तर कुठल्या प्रकारची तुम्ही काळजी घेत असता? आरोग्य व्यवस्थापनामध्ये जनावरांची मेन काळजी की तुम्ही 2 टाईम म्हणजे जनावराला होता होईल तेवढं तुम्ही जेवढं स्वच्छ ठेवलो. आणि आम्ही 2 टाईम आमच्या शेडमध्ये जनावरांची आम्ही धुतो. आणि प्रत्येक जनावराला आमच्या गोट्यामध्ये बसण्यासाठी मॅट आहे, जेणेकरून की जनावराचा आणि खालच्या बॅक्टेरियाचा काही संबंधच येणार नाही. म्हणून आमच्या शेडमध्ये जनावर आजारी पडण्याचे प्रमाण खूप कमी आहे. जर तुमच्या गोठ्यात जर जनावरं बिमार पडली तर तुम्ही त्याचे कशा प्रकारचे ट्रीटमेंट करत असता? आमच्या शेडमध्ये जनावर जर आजारी पडलं तर त्याच्यावर तो कोणताही आजार असू द्या त्याचे आम्हाला सर्व शिक्षण आम्ही घेतलेले आहे. आणि त्याचे आम्ही फर्स्ट ट्रीटमेंट आम्ही घरीच करतो. आणि समजा एखादी जर सिरियस केस असलीच तर आमच्या गावात शिवकुमार पाटील नावाचे डॉक्टर आहेत, आम्ही त्यांचा सल्ला घेऊन पुढे ट्रीटमेंट कंटिन्यू करतो. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे सगळे टॅबलेट्स असो, इंजेक्शन असो, अँटीबायोटिक्स असो किंवा विटॅमिन्स असो, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी या गोठ्यामध्ये त्याचं नियोजन केलेलं आहे. आणि अतिशय योग्यरित्या या सगळ्या जनावरांना ही सगळी ट्रीटमेंट ते करत असतात. मित्रांनो, ही जी सगळी जनावरं आहेत तुम्ही कुठून आणलेली आहेत? आम्ही कसं हरियाणा, पंजाब इकडे कधीच गेलो नाही. आमची हे जे सर्व जनावरं आहेत ते आम्ही लोकलमध्येच घेतलेले आहेत. आम्हाला जवळचा बाजार म्हणला तर आम्हाला एकतर लातूर आणि उदगीर हे 2च बाजार आहेत. आणि आमचे काही मित्र आहेत की जे आम्हाला योग्य दरात योग्य चांगल्या म्हशी आणून देतात. जर तुम्हाला चांगल्या जर म्हशीचा व्यापारी जर तुम्हाला माहीत करायचा असेल तर पिंटू आप्पा म्हणून त्यांचे नाव आहे, आमचे मित्रच आहेत ते. आम्हाला आमच्याकडे 15 म्हशी आहेत, त्यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल. एक तरुण आहे आता माझ्यासारखा आणि त्याला जर दूध व्यवसाय जर टाकायचा असेल तर त्याला कुठल्या अडचणींचा सामना करावा लागेल आणि त्याला किती भांडवल लागेल? तर दूध व्यवसाय जर तुम्हाला सुरू करायचा असेल आणि तो तुम्हाला एक तुमचा मेन सोर्स ऑफ बिझनेस जर तयार करायचा असेल तर तुम्ही आधी त्याची प्रत्येक माहिती तुम्ही जाणून घेतली पाहिजे. तुम्ही सुरुवातीला 2 ते 4 असे जनावर कोणत्याही जातीचे असू द्या ते तुम्ही घेऊन बघा. त्याचे 6 महिने ते 1 वर्ष त्यांना संगोपन करून बघा. त्याच्यातल्या बारीक मोठ्या अडचणी तुम्ही आधी जाणून घ्या. कसं आहे, एकदा जर तुम्ही 10 जनावरं 20 जनावरं आणलो आणि समजा त्याच्यात काही तुमचा जर फ्रॉड झाला, घेण्यात फ्रॉड झाला, एखादी अडचण निर्माण झाली तर तुम्हाला त्याचा सामना करण्यात खूप त्रास होईल. तुम्हाला कसं कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही कधीही बारीकच असली पाहिजे. मोठी सुरुवात जर करायला गेलो आणि जर अडचणी उद्भवून आल्या तर ते खूप त्रासदायक होईल. आणि दूध व्यवसाय कसा आहे, याच्यामध्ये खूप बारकाईने लक्ष देऊन हा व्यवसाय पुढे जातो. तुम्ही समजा तुमच्याकडे भांडवल असून फायदा नाही, तुमचं स्वतःचं लक्ष आणि स्वतःची मेहनत असल्याशिवाय हा व्यवसाय पुढेच जात नाही. मी शेडचं बांधकाम चालू केलं होतं आम्हाला 18 लाख रुपये हा निव्वळ शेड बांधण्यासाठी खर्च लागला होता. आणि आमच्या प्रत्येक जनावरांची किंमत ही 1,10,000 ते 1,40,000 पर्यंत किंमत आहे. आता आमच्या शेडमध्ये 30 म्हशी आणि 10 गायी आहेत, त्याच्यावर तुम्ही अंदाज काढू शकता. आता 2 गोष्टी आहेत, सुख आणि दुःख दोन्ही गोष्टी आहेत. जर समजा या दूध व्यवसाय करत असताना कुठला तुम्हाला घाटा होतो आणि नफा कशा प्रकारचा होतो? तुम्ही जर पहिले मी सांगतो घाट्याबद्दल जर तुम्ही विचार केला होता, घाटा केव्हा होतो, जेव्हा शेड मालकाचं लक्ष आपल्या शेडमध्ये नसून बाहेरच्या गोष्टींवर गेलं तरच हा व्यवसाय घाट्यामध्ये जातो. असे आमच्याकडे थोडे आढळून येत नाही. आता ह्या व्यवसायामध्ये जर तुम्ही नफ्याचा विचार केला तर या 3 प्रकारचे नफे आहेत. एक दुधातून होणारा नफा, एक जनावराची जे तुम्ही वासरं तयार करता ते दुसरा नफा, आणि तिसरा नफा तुम्ही जर विचार करायला गेला तर जे आपल्याला शेणखत भेटतं ते शेणखत विकूनसुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात नफा भेटतो. मी आमच्या गोठ्याचं सांगायला गेलो तर आमच्या गोठ्याचे रोजचे कलेक्शन आहे 250 ते 270 लिटर दूध आम्ही रोज आमच्या गोठ्यामध्ये गोळा होते. आमचं महिन्याला तब्बल जर एक ॲव्हरेज धरलं तर 4 ते 4.5 लाख रुपयाचं दूध होतं. त्यामध्ये आमच्याकडे 3 लेबर आहेत, त्या 3 लेबरचे पगार, जनावरांची चंदी आणि इतर एक मेडिकल कॉस्ट काढला तर आम्हाला 1,70,000 ते 2.25 लाख रुपये आम्हाला महिन्याला मागे पडतात.
आमच्याकडे सर्वात जास्त मुरा जातीच्या म्हशी आहे, कारण मुरा जाती ह्या दुधाला आणि दुधाच्या फॅटला चांगल्या असतात. आणि ह्या म्हशींच्या आरोग्याच्या काळजीसाठी आम्ही प्रत्येक म्हशीच्या खाली एक मॅट टाकलेली आहे. आणि जर तुम्ही गव्हाणीचा विचार केला तर 3 फुटाची गव्हाण आहे, त्याच्यातले 1.5 फूट बांधकामामध्ये जाते आणि 1.5 फूट हे जनावराला चारा खाण्यासाठी उरते. आणि हेच योग्य आहे गव्हाणीचे बांधकाम पाणी पिण्यास. आणि प्रत्येक जनावराला पाण्याची सोय म्हणून आम्ही प्रत्येक जनावराला एक बॅलर ठेवलेला आहे. कसं आहे, आपल्याला तहान लागली तेव्हा आपण पाणी पिऊ शकतो, तसंच जनावरालाही पाणी 24 तास मिळावे म्हणून आम्ही प्रत्येक जनावराला एक बॅलर ठेवलेला आहे. आणि 24 तास जनावराला जर पाणी उपलब्ध असेल तर जनावराची तब्येत हे कधीच खराब होणार नाही आणि दूधही मोठ्या प्रमाणात निघेल. आमच्या गोट्यामध्ये आम्ही जनावरांची 2 वेळेस आम्ही जनावरं धुतो. आणि हे जे सर्व धुलेलं पाणी आहे ते आम्ही नालीमार्फत डायरेक्ट शेताला देतो आम्ही हे पाणी. आणि हे जे जनावरांना धुलेलं पाणी आहे, जे जनावरांचे जे मूत्र आहे, हे शेतासाठी एकदम उत्तम असतं. नमस्कार, मी मोरे बालाजी अंगदराव भोपणी, तालुका देवणी, जिल्हा लातूर येथील रहिवासी असून दुग्ध व्यवसायामध्ये 2019मध्ये म्हणजे कोरोना सुरुवात झाला होता त्यावेळेस सुरुवात केलेली आहे. माझा हा जो आज तुम्हाला समोर दिसतो व्हिडिओमध्ये, हा जो शेड आहे सुरुवातीला एका म्हशीपासून सुरुवात झालेला आहे. जवळजवळ आज 33 म्हशी आणि 5 गायीपर्यंत वाढवलेला आहे. आता म्हशी खरेदीबाबत जर विचार केला तर दुग्ध व्यवसायामध्ये आज बरेचसे तरुण सुरुवातीच्या काळामध्ये पडावं म्हणतात, पण एकाच वेळी 10 लिटर दूध देणारी म्हैस फक्त हरियाणामध्ये मिळते. हा त्यांचा एक गैरसमज आहे किंवा हरियाणाला जाणं, तिथून म्हैस खरेदी करणं, 1-1.5 लाखापर्यंतची म्हैस तिथून घेऊन येणं आणि काही कालावधीमध्ये साधारणतः 3-4 महिन्याच्या नंतर दूध कमी केले म्हणजे म्हैस खराब निघाली किंवा फसवलं, अशी जी कल्पना आहे ही चुकीची आहे. कारण म्हशी खरेदी करण्यासाठी हरियाणा किंवा बाहेर पंजाब इकडे तिकडे कुठेही फिरायची आपल्याला गरज नाही. कारण आपण चांगल्या जातीच्या म्हशी उदगीर म्हणा, देवणी म्हणा, लातूर आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा खरेदी करू शकतो. तर म्हशी दुधाळ म्हशीचे काही लक्षणं आहेत, ते फक्त आपण खात्रीपूर्वक घेतलं पाहिजे, बघून घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दलालामार्फत व्यवहार न करता आपण प्रत्यक्ष, आता आजकाल यूट्यूबच्या माध्यमातून दुधाळ जनावराची जी लक्षणं आहेत ती आपल्याला स्पष्ट माहिती देतात. यूट्यूबचा मदत घेऊन सुद्धा आपण दुधाळ जनावरं खरेदी करू शकतो. स्वतः खरेदी करायचं आणि त्याचं योग्य असं व्यवस्थापन जर केलं तर दुग्ध व्यवसाय हा तोट्यामध्ये कधीच नेणार नाही याची मला खात्री आहे. आता बऱ्याच आमच्याही परिसरामध्ये बरेचसे दूध शेड झालेले आहेत, काही वाढत आहेत, काही कमी होत आहेत. परंतु या ठिकाणी म्हणजे कसं आहे, योग्य व्यवस्थापन होणं अत्यंत गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपण आपलं व्यवस्थापन करतो, वेळेवर आंघोळ करणे, वेळेवर जेवण करणे, त्याच पद्धतीनं जनावरांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आलं का लक्षात? आता हे बघा, जनावराचं निघालेलं जे शेण आहे याच्यासाठी मी साधारणतः 50 बाय 20चा खड्डा खोदलेला आहे. आता हे जागी जागी तुम्हाला जे खड्डे दिसतात याच्यातलं शेण विक्री केलेलं आहे मी. आणि परत आता विक्री केल्यानंतर सुद्धा 2 ठिकाणचे खड्डे भरलेले आहेत. आता इथं एक राहिलेला आहे, त्या कडेला एक राहिलेलं आहे. साधारणतः मी आतापर्यंत जवळजवळ 2.5 लाख रुपयांचं या वर्षाचं शेण विक्री केलेलं आहे. 2800 रुपयाला एक ट्रॅक्टर या भावानं जाग्यावरून विक्री करतोय. हा एक या दुग्ध व्यवसायामधला फायदा आहे. आता या ठिकाणी हा जो खोदलेला खड्डा आहे, शेडमधून शेड धुतलेलं, जनावरं धुतलेलं जे पाणी आहे हे पाणी मी एकत्र जमा केलेलं आहे. आणि हा खड्डा पूर्ण भरल्यानंतर हे परत मी पाणी इकडे या गवताला सोडून देतो आहे. आलं का लक्षात? याच्यामुळे मला हे समोर जे तुम्हाला हिरवं गवत दिसते या गवताला दुसरं कुठलंही म्हणजे रासायनिक खत वापरण्याची मला अजिबात आवश्यकता पडत नाही. याचशिवाय याच ह्याच्यावर हा बायोगॅस आहे, या ठिकाणी हा तयार केलेला आहे. आणि हा जो समोर दिसतोय तुम्हाला एक परत दुसरा खड्डा आहे, हे जनावरांच्या म्हणजे समोर निघालेला जो चारा आहे तो मी विशेष करून शेणामध्ये मिसळत नाही. कारण कसं होतं, शेण त्यामुळे विक्रीला अडचण होते म्हणून त्याच्यासाठी एक सेपरेट असा खड्डा खोदलेला आहे. एकंदरीत या शेडसाठी, कचरा गोळा करण्यासाठी, शेडच्या पाण्यासाठी आणि शेणासाठी असे वेगवेगळे 3 खड्डे खोदून ठेवलेले आहेत. याच्यातून सुद्धा मला वर्षाकाठी 3 लाखापर्यंत उत्पादन
मिळत आहे. या ठिकाणी बसलेली जी आहे ते सर्व प्रत्येक म्हशीचं एक वासरू आहे. पण यांची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे, कारण एकतर कसं वासरू असल्यामुळे म्हैस पूर्ण तिचा जो कालावधी आहे दूध देते आणि त्यानंतर या वासरांच्या विक्रीतून सुद्धा एका वासरामागे साधारणतः 9-10 हजार रुपये आपल्याला मिळतात. हाही एक फायदा आहे. वासरांची लहानपणापासून काळजी घेणं, घरचाच एक ओळख असावा म्हणून हे काही साधारण ठेवलेलं आहे. एक दीड वर्षाचा आहे आणि अत्यंत गरीब आहे. आता परत हे काही गायला जन्मलेली एक गावरान कारवडसुद्धा ठेवलेली आहे, गावरान गाय. आलं का लक्षात? म्हणजे दुग्ध सांगण्याचा म्हणजे एवढाच उद्देश आहे की दुग्ध व्यवसायामध्ये कुठल्याच प्रकारचं नुकसान नाही असं मला तरी किमान वाटतं. दुधाळ जनावरं ओळखायचं म्हणलं तर तुम्हाला मी माझ्या एखाद्या म्हशीची लक्षणं दाखवतो. या आता सर्वप्रथम आता बघा, ही म्हैस जी आहे ही म्हैस मी सुरुवातीला 1 लाख रुपयाला खरेदी केलेली आहे. सर्वप्रथम हिची जात ही मुरा म्हणतात. आलं का लक्षात? यानंतर हिचं शेपूट पाहायचं. हे जे शेपूट आहे हे लांब असावं. आलं का लक्षात? आणि छोटंसं शेपूट असावं. हा जो पाठीमागचा भाग आहे हा रुंद असावा. आलं का लक्षात? आणि त्यानंतर खाली जर बघायचं म्हटलं तर हे दुधाचे शिरा, आता हे सध्या म्हैस गाभण आहे. आलं का लक्षात? दुधाची जी शिर आहे दोन्ही बाजून असतात शिरा, ह्या पुढेपर्यंत असावा आणि 2 स्तनामधला म्हणजे थानामधला जो अंतर आहे जास्तीत जास्त असावा. आलं का लक्षात? आणि हिची जी त्वचा आहे ही एकदम नरम असावी. एवढी जर लक्षणं घेतलात तर निश्चितचपणानं तुमची फसवणूक होणार नाही. आलं का लक्षात? आता ही साधारणतः म्हैस एका टाईमला 9 लिटरपर्यंत दूध देते. आलं का लक्षात? म्हणजे एका दिवसाला हिची 18 लिटरपर्यंतची कॅपॅसिटी आहे. कधी जास्त होतं, कधी एखादी अर्धा लिटर कमी अधिक निघतं. अशा माझ्याकडे बऱ्याचशा म्हशी आहेत. दुग्ध व्यवसाय सुरुवातीला साधारणतः तुम्ही 1-2 म्हशीवापासून सुरुवात करा. एकाच वेळी जास्तीत जास्त भांडवल इन्व्हेस्टमेंटही करू नका, कारण कसं असतं एकाच वेळी जास्त पैसा खर्च करणे केला तर आपल्याला अनेक आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये 1-2 म्हशी घ्या, 2च्या नंतर 3 करा, 3च्या 4 करा. दुग्ध व्यवसाय हा 100% इतर व्यवसायापेक्षा फायद्याचा व्यवसाय आहे. आलं का लक्षात? कारण फक्त दुग्ध व्यवसायामध्ये आपली कष्ट करण्याची तयारी ठेवावं लागतं, वेळ द्यावा लागतो. आलं का लक्षात? एवढं मात्र जर पथ्य पाळलं तर तुम्हाला दुग्ध व्यवसाय कधीही तोट्यामध्ये घेऊन जाणार नाही याची मला खात्री आहे. आणि सर्व परिसरातील दुग्ध व्यावसायिकांना माझ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, हे होते या गोठ्याचे मालक. जवळपास त्यांनी अतिशय योग्यरित्या या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि नोकरीकडे न वळता या दुग्ध व्यवसायामध्ये वळून खूप सारा आत्ता ते नफा घेत आहेत. जर तुम्हालाही हा शेड बघायचा असेल तर नक्की तुम्ही भोपणी या ठिकाणी व्हिजिट करा मित्रांनो. ह्याचा नंबर मी तुम्हाला नक्की शेअर करेन. जवळपास ह्याचं लोकेशन सांगायचं झालं तर तालुका देवणी, जिल्हा लातूर या ठिकाणी म्हणजे भोपणी येथे हा त्यांनी गोठा या ठिकाणी बांधलेला आहे आणि हा दूध व्यवसाय ते करत असतात. तर मित्रांनो, थांबूया इथंच. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्रिप्शन जर केलं नसेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भैयांनी या गोठाधारक मालकांनी आपल्याला त्यांच्या वेळातला वेळ दिला आणि त्याचबरोबर तुम्हा सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला म्हणून त्यांचे आणि तुमचे मी मनपूर्वक आभार मानतो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.